श्री स्वामी समर्थ. यामीज लाईफस्टाईलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण अतिशय सुंदर आणि मोठी मांडणी करून पूजा करतो, देवतांची मनोभावे पूजा अर्चा करतो. मात्र लक्ष्मीपूजनानंतर या सर्वांची उत्तर पूजा कशी करावी हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे लक्ष्मीपूजनानंतर उत्तर पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती मी आपणास सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नानादी आटोपून आधी आपली प्रमाणे देवपूजा करून घ्यावी, निरांजन लावून घ्यावे. त्यानंतर आपण जी पूजा मांडलेली आहे त्या सर्व मांडणीला हळदी कुंकू वाहून धूप दीप अगरबत्ती वाळून घ्यावी आणि हातात अक्षता घेऊन पुढील मंत्रोच्चार करावा. यातुम देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धयर्थ पुनरागमनायच. या मंत्राचा अर्थ आहे की सर्व देवतांनो, तुम्ही पूजेसाठी माझ्या घरी आगमन केले. मी आपल्या सर्वांची मनोभावे पूजा केली आहे. तरी तुम्ही या पूजेचा स्वीकार करावा आणि आपल्या स्थानी परत जावे आणि पुन्हा माझ्या घरी असेच आगमन करावे. असे म्हणून देवाजवळ क्षमा याचना करावी की माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा करा व माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, संपूर्ण समाजावर आपली कृपा दृष्टी कायम राहू द्या. असे मनोभावे प्रार्थना करावी आणि आपण हातात ज्या अक्षता घेतल्या आहेत त्या पूजेची मांडणी केलेल्या पाटावर सोडाव्यात, म्हणजे हातातील अक्षता पाटावर वाहून द्याव्यात. त्यानंतर पूजेला घेतलेले सर्व फोटो, देव्हाऱ्यातील मूर्ती आधीप्रमाणे देव्हाऱ्यात जागच्या जागी ठेवाव्यात. जे फोटो तुम्ही रोज देवघरात ठेवत नाही ते फोटो स्वच्छ कापडात गुंडाळून, जिथे वारंवार हात जात नाही, आपली सावली पडत नाही अशा ठिकाणी, तसेच सुपारी, हळकुंड या वस्तू सुद्धा आपल्या नेहमीच्या एखाद्या डबीत भरून पूजेच्या साहित्यात ठेवून द्यावे. सोने, नाणी, नोटा या वस्तू सुद्धा आपल्या जागच्या जागी परत ठेवून द्याव्यात. आपल्या घरात धनधान्य समृद्धी कायम टिकावी यासाठी आपण इथे एक उपाय करणार आहोत. इथे आपण एक पोटली तयार करून घेणार आहोत. तर ह्या पोटलीमध्ये आपण पूजेला घेतलेल्या नाण्यांपैकी एक नाणी, त्यानंतर पूजेला घेतलेल्या कवड्या, कुबेर यंत्र या सर्वांमध्ये थोडी पिवळी मोहरी घालावी. पिवळी मोहरी जी आपण स्वयंपाकात वगैरे वापरतो ती, आणि या वस्तूंची एका कॉटनच्या कपड्यात पोटली बांधून आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी. हा उपाय केल्याने सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभेल. त्यामुळे यावर्षी प्रत्येकाने अशा पद्धतीने पोटली बांधून आपल्या घरात धनधान्य समृद्धी कायम राहावी म्हणून हा उपाय नक्की करावा आणि पुढील वर्षी हे सर्व साहित्य पुन्हा वापरावे. त्यानंतर जे काही फुले, विड्याची, आंब्याची पाने असतात ते निर्माल्यात टाकावे किंवा नदीत विसर्जित करावे. नदीत विसर्जित करण्याऐवजी झाडाच्या मुळांजवळ खड्डा करून पुरून द्यावे, जेणेकरून नदीचे पाणी प्रदूषित होणार नाही व निर्माल्याची हेळसांडही होणार नाही. कारण पर्यावरणाची काळजी घेणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. त्यानंतर जे धान्य पूजेला घेतलेले असते ते परत त्या डब्यांमध्ये टाकून द्यावे. असे केल्याने घरात बरकत कायम राहते. जे तांदूळ कलश स्थापन करायला वापरतो त्यांचा स्वयंपाकात वापर करू शकतो किंवा खीर केली तरी सुद्धा चालेल. तसेच त्या तांदळातले थोडे दाणे पक्ष्यांना सुद्धा खाऊ घालावे. कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेले पाणी तुळशीत टाकून द्यावे. तसेच जो कलशावर मांडलेला नारळ असतो तो आधी डोक्याला लावून घ्यावा, त्याचा नमस्कार करून घ्यावा आणि हे नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा किंवा शाकाहारी वस्तू शिजवताना त्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल. तसेच जो फराळ आपण ठेवलेला असतो तो फराळही आपण खाऊ शकतो. त्यानंतर पूजेला आपण घेतलेली केरसुणी घरात वापरायला घ्यावी. घरात वापरत नसणार तर देवघराची साफसफाई करण्यापुरती तरी तिला वापरावी. तसेच देवीची जी ओटी आपण भरतो त्या ओटीतील ब्लाउज पीस, बांगड्या, टिकली, खोबऱ्याची वाटी किंवा नारळ हे एखाद्या गरजू महिलेला दिले तरी चालते किंवा आपण देवी आईचा आशीर्वाद म्हणून वापरला तरी सुद्धा चालतो. माता लक्ष्मीची मूर्ती चांगल्या स्थितीत असेल तर ती पुन्हा वापरली तरी चालते किंवा खंडित झाली असली तर तिचे बादलीत किंवा कुंडीत पाणी घालून विसर्जित करावे. त्याचप्रमाणे खातेवही, लेखणी या वस्तूंचा आपण हिशोब लिहिण्यासाठी वापर करू शकतो. फळांना प्रसाद म्हणून आपण सर्वांनी ग्रहण करावे. तसेच गुळ, खोबरे, बत्तासे, धणे हे सुद्धा प्रसाद म्हणून आपण घ्यावे आणि उरलेले आपल्या रोजच्या वापरात हे साहित्य टाकून द्यावे. तर अशा रीतीने संपूर्ण विधिवत पूजाविधी केल्यास आपल्याला पूजेचे फळ नक्की मिळेल. माता लक्ष्मीचा आपल्या सर्वांवर कृपा आशीर्वाद असाच कायम राहावा अशी मी कामना करते आणि व्हिडिओ इथेच पूर्ण करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.